हाय, हॅलो, नमस्कार. सगळे कसे आहात सगळे? मी हर्षदा स्वामिनी क्रिएशनमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत करते. आज 1 मे महाराष्ट्र दिनाच्या मला खूप साऱ्या शुभेच्छा. 1 मे आमच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी आणि ही आम्ही कशी सेलिब्रेट करतो हे सांगते. आज महाराष्ट्र दिन संपूर्ण महाराष्ट्र बंद असतो आणि आम्ही किती कामाला लागलो होतो हे दाखवते. चला पुढे. 1 मे शिवांचा रिझल्ट तो मराठी माध्यमातून शिकतो, पहिलीतून दुसरीत गेला आणि आज त्याचा रिझल्ट होता तो घेऊन आला. सगळ्यात A1 असं ग्रेड त्याला मिळाले, त्याच्यामुळे तो खूप जास्त खुश होता. त्याच्या हातात काय आहे आणि ते स्वामिनीला पाहिजे होतं, त्याच्यामुळे ती त्याच्या मागं ते घेण्यासाठी रडत होती आणि त्याला त्या अजिबात तिच्याकडे द्यायचं नव्हतं, कारण फाडेल याची त्याला भीती वाटत होती. त्याआधी आम्ही सकाळी सकाळी मोगरा तोडला होता, जे आमचं रोजचं नेहमीचं काम आहे. त्याच्यानंतर छान असं जेवण वगैरे केलं आणि पाहिजे नसतो जे तो करतो सेम तेच तिला तसंच करायचं असतं. त्याच्यामध्ये इतकी जास्त ओरडते आणि खूप नवीन नवीन गोष्टी शिकली आहे ॲक्च्युली. मी पुन्हा ते शूट करेल ना तेव्हा तुमच्याशी शेअर करेलच. सगळं जसं सेम दादा करतो ना सेम तसंच तिला पाहिजे असतं. अभ्यासाला बसला तरी त्याचं तसंच असतं, खेळायला लागला तरी तो जसं करतोय सेम तसंच पाहिजे आणि करायचंही असतं. असंच तुमच्या इथे असतं का हे खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मी जस्ट फुलं तोडून आले, 9:15 झाले. आता जेवण करणार आहे आणि पुन्हा पुढच्या कामाला रानात जाणार आहे. ॲनिव्हर्सरी तर ते सेलिब्रेट करायची होती, पण झालं असं आज आहेत ना भरपूर सारे कार्यक्रम आहेत, लग्न आहेत आणि ते सगळं अटेंड करणं खूप जास्त महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे झालं आहे असं की आज आमचा कोणताही प्लॅन नाही केला आम्ही बाहेर जाण्याचा किंवा दुसरा काही वेगळा. आणि आठवड्यातून एक सुट्टी यांना मिळते जी एक्स्ट्रावाली असते आठवड्याला एका सुट्टीपैकी. मागच्या 8-10 दिवस झालं, जवळजवळ महिना होत आलं की सगळी रानं मोकळी पडली, नांगरून काकरून त्याची मशागत झालेली आहे आणि आता पीक तयार करणं जास्त महत्त्वाचं झालं आहे. त्याआधी आम्हाला एक ड्रीपवरती एका नवीन पिकाचा प्रयोग करायचा आहे, त्यासाठी पात्रायचं आहे आणि त्यासाठी आता आम्ही रानात चाललो. 2 कशाला एकच बसलाय? ते मी आणि आत्या असं तिघंही रानात आलो. त्यांनी त्याआधी आले होते, त्याच्यामुळे त्यांनी अशी बऱ्यापैकी सगळी तयारी करून ठेवली आहे. आता या टोकापासून अगदी या टोकापर्यंत पाईप मी हातरते आहे. ते तो पाईप लूज करून देत आहेत आणि हातामध्ये आधी पडलेला पिळा काढतायत. हा असा उन्हात 2 लाईन हातरून झाल्यात आणि आता ही 3रा पाईप ओढते. त्या तिकडून लूज करून देत आहेत, ते पण त्यांना मदत करतायत आणि मी तो ओढते. हा एकत्र एकसारखा असा पाईप हातरायचा असतो आणि हे सगळं काम असं पुन्हा चालू आहे. पाईप हातरून आम्ही घरी आलो, कारण खूप जास्त ऊन पण लागत होतं आणि यांना पण कंपनीतून अचानक इमर्जन्सी कॉल आला, त्याच्यामुळे त्यांना तिकडं जावं लागलं. म्हणजे ते गेले. मी आल्यानंतर आराम केला, कारण उन्हाळ्यात खूप जास्त विकनेस पण झाल्यासारखं झालं होतं. त्याच्यामुळे 1 तास 2 तास आराम केला. फ्रेश झालो आहे, फ्रेश व्हायचं आहे अजून. आई आणि आकाश आला होता, त्यांनी येताना केक घेऊन आलेत आणि सोबत जाताना शिवांशलाही घेऊन गेले. आता स्वामींना न्यायचं की नाही याचा आमचा विचार चालू आहे. आता ते 10-15 मिनटात येतील. आम्ही पटापट तयार होतो आहे. मी पटापट तयार होते आणि मामाच्या घरी जायला निघतो, कारण आज आहे आमच्या मामाची यात्रा. तिथे असणाऱ्या सगळ्या फॅमिलीची मी तुमच्याशी ओळख करून देते. चला तर भेटूया. स्वामीला नाही घेतलं, स्वामीला न घेतो आणि होऊन गेले जवळजवळ 7:30 चालू झाला पण उशीर होईल. 10-10:30 होते येईपर्यंत स्वामी झोपेन. शिवांशला येताना घेऊन
शिवांशला केक कटिंगमध्ये अजिबात इंटरेस्ट नव्हता, पण माझ्या भावाची सगळी मुलं ह्या आजूबाजूला बसली होती. मामींनी मावशांनी सगळ्यांनी ऑप्शन करून घेतलं. काहींचे फोटो आले, काहींचे व्हिडिओ आले. अशी सेलिब्रेट झाली आमची ॲनिव्हर्सरी. युट्यूबला टाकायचं. फोटो काढ तो हे करू बा काय? मेकअप करून घेतो आत्ता 11 साडे 11 झालेत. शिवांश झोपलाय, आम्ही चेंज केलंय. खूप थकलोय. दिवसभर पण रानात काम झालं. शिवाय रानात घरी आल्यानंतर माझी तब्येत बऱ्यापैकी डाऊन झाली. मला बरंच नव्हतं वाटत. मी 1-2 गोळ्या खाल्ल्या आणि मग झोपले. उठले, फ्रेश झाले आणि मामाच्या इकडं यात्रेला गेले. आई आणि आकाश आले होते. त्यांनी येताना केक घेऊन आलाय, पण तो केक कापायची सुद्धा इच्छा नाही राहिली. आता थकलोय खूप. तिथं पण बरंच काही शूट नाही केलं. मामा मामी त्यांच्या गडबडीत होते. व्हिडिओ मावशीच्या मुलीने शूट केला, म्हणजे माझ्या मावस बहिणीने, ती पण व्हिडिओमध्ये नाही आली आहे. तिथं गेल्या गेल्या सगळ्यांची ही रिॲक्शन होती, स्वामिनीला का नाही आणलं, मग तू कशाला आली, तिला घरी ठेवायचंच होतं तर मग तू पण घरीच राहायचं, तू कशाला यायचं. खरं तर हे मला जातानाच माहिती होतं की सगळेजण असंच म्हणतील, मुलांना नाही आणलं आणि तू एकटीच आली. पण ती दिवसभर झोपली नव्हती. तिला न्यायचं काय नव्हतं, पण येताना ती झोपली असती. शिवांश पण येताना झोपला होता. तो बराच वेळ जागा होता. त्याला बराच वेळ आम्ही जागा पण ठेवलं होतं, पण तो त्याच्या एरियात, त्याला असं वाटलं ना की हां आता आपण आपल्या एरियात आलोय. त्याच्यामुळे मग तो असं वाटलं ना की आता आपल्या एरियात आलोय ना. त्याच्यानंतर तो लगेच झोपी गेला. तोपर्यंत तो बराच वेळ जागाच राहिला आणि नंतर तो झोपला. त्याला पण आत्ता झोपवलंय. ही रिॲक्शन कॅप्चर करायची राहिली. तिथं गेल्या गेल्या मला विचारलं स्वामिनीला का नाही आणलं, तर मी सांगितलं की ती झोपीला आली ती. मग तू कशाला आली हे मला कॅप्चर करायचं होतं. मला इथून जाताना असं वाटलं होतं की सगळ्या मला तसंच म्हणतील. मी त्यांना सांगत पण होते की सगळ्या मावशा, सगळ्या मामी वगैरे पण मला तसंच म्हणतील की मग तुम्ही कशाला यायचं, मुलांना नव्हतं आणायचं तर त्यांना पण आणायचं असं वगैरे. पण माझी मोबाईलची बॅटरी पण संपली आणि यांचा मोबाईल त्यांना फोन येत होता, त्याच्यामुळे ते कॅप्चर नाही करता आलं. पण असं जे काही शूट करायला जमलं ते मी केलं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये सांगा. इथपर्यंत आलाच आहात तर एक रिक्वेस्ट करते, सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. उद्या पण एक कार्यक्रम आहे. आज आमची ॲनिव्हर्सरी असते आणि उद्या त्यांचा आणि माझ्या नंदेच्या मुलीचा बड्डे असतो, तो पण सेलिब्रेट करणार आहोत. त्याचा पण व्हिडिओ उद्या आपल्या यूट्यूब चॅनलवरती येईलच, तर तो पण व्हिडिओ नक्की पहा. आजचा केक मला वाटतं उद्याच कट करायला जाईल. बाय. हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.